या खुदा तुझसे अर्जी लगाऊं, ओ मुझे मैं उसे भूल जाऊं। अरे ना करूं याद ना याद आऊं, अरे मैं उसे ओ मुझे भूल जाऊं। वो ऐका विषयाला विषयाला विषय भागाला भाग. हा म्हणून काय म्हणतो ऐका. माझी आई म्हणते आईची ह्या मायेवरती शिरावरती छाया आहे, पण आईने जेवढे कष्ट सोसलेत ना ते मी आज बोलू शकत नाही. प्रत्येकाची आई असते. म्हणून काय म्हणतो ऐका. अरे या शिरावरती या टोपी आहे फेट मला बुवा. अरे या शिरावरती माईची छाया, माझ्या आईची, प्रत्येकाची आई आहे तशी माझी कोटश्री माना आहे. अरे या शिरावरती माईची छाया, अरे वेड्या आईची वेडी माया. अरे निजली उपाशी ती तुला मोठ कराया. शाहीर. अरे निजली उपाशी तुला मोठ कराया, अरे वेड्या आईची वेडी माया. अरे माझ्या आईची वेडी माया. या
विषय काय म्हटलाय? आईचे कष्ट. जोपर्यंत आई मुलाला जन्म देत नाही तोपर्यंत करणार नाही. दुनियामध्ये अनेक देव देवत आहात. त्या देवांमध्ये जी पहिली कोण असेल आदिमाया ती माझी आई आहे. ऐका बघा, कष्ट केले आई तू वाहिला संसाराचा तू माझ्या माय वाहिलेच ओझे. माझ्या आई माझे माय वाहिलेच ओझे. कसला विचार नाही केला. तू वाहिलेच ओझे कसला विचार नाही केला. अरे संभाईस पहा 9 मास गुजरात तूच मला आई जन्म दिला. तूच आई मला जन्म दिला. ऐका, कष्ट केले आई तूच भार वाहिला संसाराचा दुःख भार. वाहिला संसाराचा दुःख भार. वाहिला संसाराचा दुःख भार. 2 घास दिले आई. तू उपाशी राहायचीस पण मला ते प्रेमाचे 2 घास तू दिलेस. म्हणून काय म्हणतो ऐका, 2 घास तू घातलेस काय. 2 घास तू घातलेस काय. वेड्या आईची वेडी माया. वेड्या आईची वेडी माया. वेड्या आईची वेडी माया. वेड्या आईची माया ममतेचा प्रेम स्वभाव म्हणून काळजात गोरडे मीना. आई सुख ऐश्वर्य आज तुझ्या दारी आहे. मानवा तुझं जीवन आज ही खूप भारी आहे. जगाची रीत बघा किती न्यारी आहे. पण खरं सांगतोय मोरे बुवा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. काय म्हणता ऐका, माया ममतेचा प्रेम स्वभाव म्हणून काळजात गोरडे मीना. अरे वेड्या आई